नमस्कार. गुड मॉर्निंग वन्स अगेन. सकाळचे 8 वाजलेत आणि निघत आहोत एका नवीन राईडवरती. ड्राईव्ह वरती या वेळेला. राईड मग ड्राईव्ह, मग परत राईड, मग परत ड्राईव्ह चालू आहे. ही परत लांब असणार आहे. जशी माझी गोवाची ट्रिप होती, द्वारकाची होती, थोडीफार तशीच. या त्यापेक्षा सुद्धा जास्त लांब. ह्या ट्रिपमध्ये बॉईजच असणार आहेत. ओनली बॉईज ट्रिप तशा टाईपमध्ये. ह्या मॅचमध्ये किती इनिंग्स आहेत, किती दिवस आहेत, किती प्लेयर्स आहेत, सगळं तुम्हाला सांगेन. हॅलो एव्हरीवन. तुम्हाला जे बोललेलो, माझ्यासोबत अजून 2 प्लेयर आहेत, खिलाडी, 2 क्रिकेटर. हा मेन स्वीकार आमचा ओपनर आणि अखिल. तर आमच्या तिघांची बॉईज ट्रिप चालली आहे. फर्स्ट बॉईज. आता जस्ट हायवेला लागलो होतो आम्ही. ऊन खूप आहे बाहेर, गरमी एकदम. अरे भाई चाय. आता थोडी नंतर बरोबर पुढे कुठेतरी. चलो मिलते हैं थोड़ी देर बाद. हा, गणपती बाप्पा मोरया. जस्ट हायवेला लागलो आणि 5 मिनिटात आता आम्ही परत हायवे उतरतोय, कारण आम्हाला हायवे भेटणारच नाहीये. आम्ही चाललोय गावागावातल्या रस्त्यातून. हे बघा, 2 मिनिटाच्या हायवेचे मजे होते आणि आता आम्ही खाली उतरतो परत. कसं वाटतंय? एक्साइटमेंट? एक्साइटमेंट. गावामध्ये 20 वर्ष काढलेली आहेत, अजून परत गावातच चाललो. तुझ्यासाठी. तुला स्वीकार? तुझ्यासाठी एक्साइटमेंट. आमच्यासाठी तर कंटिन्यू एवढंच की कार मध्ये जाते म्हणून थोडीशी एक्साइटमेंट. दुसरं काय नाहीतर दरवेळेला बसचे धक्के हे लोक बसचे धक्के, ट्रेनचे धक्के खात खात जातात. ह्या टाइम चढायचं नव्हतं. ह्या टाइम आम्ही चाललोय बाय कार. फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि हा रस्ता सुद्धा आमच्यासाठी नवीनच आहे. वज्रेश्वरी आता पोचलो आहोत. रस्ता खूप खराब आहे. एकदम 20-30च्या स्पीडनेच गाडी चालली आहे. 20-30च्या वरती गाडी जातच नाहीये. आणि राईटला मंदिर बघा, हे बघा. निघाल्यापासून 60 किलोमीटर झालेत. फायनली आता हायवे लागलाय आणि 3-3:15च्या आसपास दुपारचा वेळ झालाय. आता तुम्ही विचार करत असाल की सकाळी मी 8ला व्लॉग स्टार्ट केलेला, मग 3 कसे काय वाजले? तर त्याचं रिझन आहे की आम्ही कॉलेजमधून निघालो. कॉलेजमध्ये एक्झाम असल्यामुळे एक्झाम देऊन मग आता निघालो. तर रात्राची पूर्ण ड्राईव्ह असणार आहे. मजा येते, पण एन्जॉय करते. 1 तास कसा टाइमपास करता करता निघाला समजलं पण नाही. रस्ता पण खूप खराब होता. आता रस्ता चांगला आहे, फक्त मध्ये मध्ये असे मोठमोठे स्पीड ब्रेकर येतात, ते तेवढं चालेल. 60 किलोमीटर झालेत. 100 किलोमीटरला पहिला ब्रेक घेऊ. आमच्यातली एकाची विकेट उडाली आहे, पाठी बघूच शकतात. झोपला एक, बाकी अजून 2 बाकी आहेत.
ऑलमोस्ट 100 किलोमीटर झालेत आणि आम्ही पहिला ब्रेक घेतलाय इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपला. फुल टँक केली पेट्रोल. आता काय टेन्शन नाही. आता थोडंसं स्नॅक्स घेऊ आणि त्यासोबतच वॉशरूम जाऊन येतो, मग राईड कंटिन्यू करू. ऊन खूप आहे, खरंच ऊन खूप आहे. विचार केला पेट्रोल भरतोय तर सोबत हवा पण चेक करून घेतो, म्हणून आता हवा भरून घेते. तुम्ही विचार पण नाही करू शकत किती सुंदर समोरचा व्ह्यू दिसतोय. बघायचंय? बघा. मजे घ्या या व्ह्यूजचे. आम्ही तर घेतोच आहोत. नाशिकचे घाट. एक्झॅक्टली 100-110 किलोमीटर झाले आणि आम्ही एक ब्रेक घेतलाय कसारा घाटच्या अलीकडे. बघा, सुरू होण्याच्या जस्ट 5 मिनिटं आधी एक जागा आहे. नाश्ता करू वगैरे थांबलो. आता काय काय मागवलंय? वेफर्सच घेतले. भजी गरम आहे. बरं. चहा? ओके. तर मस्त चहा नाश्ता करतो. भूक पण लागलेली आणि गाडीला पण जरा आराम. 100 किलोमीटर झालेत म्हणून. अजून 650 किलोमीटर काहीतरी बाकी आहेत. होईल. मस्त चहा पितोय, वेफर खातोय. अरे नाही, चहा बी पिऊन झाले. चेहरा जरा तेलकट झालाय म्हणून फेस वॉश काढतो आणि फेस वॉश करून घेतो. सगळे फेस वॉश करतायत, फ्रेश होत आहेत. म्हणजे चेंज पण करून झालंय कपडे. मी सुद्धा शॉर्ट्स घातले, कम्फर्टेबल. आता थांबायचं नाही बिलकुल पण. मस्त जाऊ. सनसेट पण होत आलाय ऑलमोस्ट. डोंगराच्या पाठी असल्यामुळे दिसत तर नाहीये.
ही कसारा घाटची सुरुवात. आणि आता आम्ही निघू. बाय. नवीन कॅमेराचा माउंट लावला इकडे घाटचे मजे घेण्यासाठी. आता ह्याच्यावरून आपण घाट रेकॉर्ड करू. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. मस्त 80च्या स्पीडवरती क्रूज कंट्रोल ठेवलाय. चाललो आहोत महामार्गावर, समृद्धी महामार्ग. गाणे ऐकता ऐकता. रस्ते चांगले आहेत पण कॉन्क्रीटचे असल्यामुळे बाउन्सी आहेत. तुम्ही बघू शकता हे बघा, कॉन्क्रीटचा रस्ता आहे त्यामुळे गाडी जास्तच बाउन्स होते. आमच्या गावाकडे असेल. हा, आणि स्पीड लिमिट सुद्धा आहे 80ची आहे कदाचित ना. तर 80च्या स्पीडवरतीच चाललोय. जरा पण फास्ट नाही चालवते. सनसेट पार्टी होतोय, तुम्ही बघू शकता पार्टी सनसेट. मस्त सनसेट चाललाय आणि रस्त्याची मजा घेतो आम्ही. या हायवेतला पहिला बोगदा टनल छोटूच आहे तर ये तो शुरू होते खत्म हो गया रे. हे बघा गाईस, अचानक पाऊस सुद्धा सुरू झालाय. ग्रीनशील वरती बघू शकतात. दिसत नाही. हा बघा आता दिसतोय. पुढे अजून आहे रे, पडून गेला आता. जस्ट पडून गेलाय. पुढे पडतो आम्ही मागून जातो. गाईस, समृद्धी महामार्गावरती पाऊस पडतोय. ब्रेकिंग न्यूज. थंडीच्या सीझन मध्ये पाऊस पडतोय. नॉट फॉर यू. आणि व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू हे बघा. पाठचा सनसेट आता जस्ट मिरर मध्ये झाला. मैं जदों तेरे मोटे उत्ते सिर रखिया ਇਹ तो सच्ची समा भी हसीन को नमस्कार. सोनिया भी लगणिया बालियां गल्लां नाल जदों टकराईयां. परत पाऊस चालू झाला. जरा पुढे आलो की गेला पण. आजकल बरसात भी ले रही है. असंच बाय मूड चालू आहे. पाऊस अचानक जोराचा येतोय परत जातोय. हेच चालू आहे कधीच. असं वाटते मूड बाय. 320 किलोमीटर पर्यंत ह्याच समृद्धी महामार्गावरती आम्ही जाणार आहोत. कुठेच लेफ्ट नाही, राईट नाही. हाच रस्ता आहे सरळच्या सरळ नागपूर पर्यंत ऍक्च्युअल मध्ये. पण आम्ही मेखर करून एक जागा आहे तिकडून बाहेर निघू. शहर आहे तिकडून आम्ही एक्झिट घेऊ आणि मग नांदेडच्या दिशेला खाली जाऊ. तोपर्यंत आता तर काळोख पण पडेल. सनसेट झालेला आहे तुम्ही बघू शकता. ह्याच्यात तरी दिवस दिसतोय पण काळोख पडलाय. दिस इज आयफोन. आयफोनचे बेनिफिट्स पण आहेत, नुकसान पण आहेत. कलर सुद्धा वेगळे दाखवतो पण ठीक आहे. फायनली किती वेळापासून वॉशरूम कंट्रोल करून होतो. आता किती वाजले? 7 वाजले. आणि आम्हाला आता हे बघा रेस्ट एरियाचा हे भेटलाय. आता आम्हाला रेस्ट एरियासाठी एंट्री भेटली. एक होती पाठी एंट्रन्सला होती पण तेव्हा आम्हाला रिअलाइज नाही झाला आणि आम्ही निघालो पुढे. तर आता जरा ब्रेक घेऊ
255 किलोमीटर झालेत टोटल. चांगली स्पीड आहे, चालले 100च्या आसपासची स्पीड लिमिट आहे, म्हणून आम्ही त्याच स्पीडने चाललो. 255 किलोमीटर झालेत आणि पहिला ब्रेक घेतलाय, दुसरा ब्रेक, पहिला ब्रेक आम्ही तिसरा सॉरी ना रे पहिला पेट्रोलसाठी घेतलेला आम्ही आणि दुसरा नाश्त्यासाठी, आता तिसरा. इथे एक्सप्रेस वेलाच आहे हे पेट्रोल पंप, तिकडे थोडं खाऊ फ्रेश होऊ मग कंटिन्यू करू. पाचशे किलोमीटर झाले आणि आता फायनली एक्झिट आलंय. 10 किलोमीटर मध्ये एक्झिट असणार आहे. तर ऑलमोस्ट 400 किलोमीटर हाच रस्ता होता, कुठेच लेफ्ट नाही राईट नाही, सरळ सरळ रस्ता. जसं कोणी मॅप वरती आहे ना लाईनच ड्रॉ केली असेल, हे बघा स्ट्रेटची स्ट्रेट लाईन, तसं हा रस्ता होता. फायनली टोल प्लाझा पार झालाय आणि आता आम्ही नॅशनल हायवे वरून एक्झिट घेतोय. हे कर ना, किती टोल लागला ते तुम्हाला आता लगेच सांगू आम्ही. 600 किलोमीटर झाले आणि डिनर ब्रेक घेतलाय. कुठे आपण काय नाव घेतलं ते, हिंगोलीच्या आसपास ब्रेक घेतलाय. 600 किलोमीटर असा ढाबा आहे छोटूसा, इकडे आज आम्ही डिनर करू. जेवण झालं आणि इतकं जेवलं की असं वरपर्यंत धाब्यावरती. आता जरा वॉक करायला निघालो. आजच्या दिवसाचा सेकंड फ्यूल ब्रेक. कितीचा आलं, 30 लिटर आलं. हा म्हणजे सकाळ एवढंच. इथे पेट्रोल महाग आहे रे, 105च्या वर आहे. तर सेकंड फ्यूल ब्रेक. असं तर पेट्रोल होतं अर्ध्यापेक्षा जास्त, 30 लिटर आलं म्हणजे अजून 10 लिटर पेट्रोल होतं. पण आम्ही सेफर साईडला बोललो, गावात जायचंय. अजून किती किलोमीटर राहिलेत, 200 किलोमीटर अजून आहेत, म्हणून भरून घेतलं. नंतर काय टेन्शन नको. रस्ता मस्त हायवे, गाडी पण मस्त परफॉर्म करते, अजून काहीच प्रॉब्लेम नाही आलाय. 750 किलोमीटर झालेत आणि स्पीड ब्रेक. आणि आम्ही फायनली पोचलो नवीन बस स्टँड देगलूरला पोचलो त्यांच्या गावाजवळ. तालुका अजून 1 तास आहे, अजून 1:30 वाजले. स्वीकारच्या घरी जाण्यासाठी 1 तास आहे अजून. 800 किलोमीटर तर होतील आय गेस. ये हमारा इलाका है. आणि तर असं बघायला गेलं तर 12 नाही 13-14 तासात 800 किलोमीटर म्हणजे खूप मोठी गोष्ट. पोचलो होतो आम्ही स्वीकारच्या घरी आणि ही एवढी मोठी जी बिल्डिंग दिसते ना, दिसत तर नाहीये, हे एवढं मोठं ह्याचं घर आहे जे आम्हाला अपेक्षित नव्हतं. बिल्डिंगच आहे, घर नाहीये, बिल्डिंग. स्वीकारची पूर्णची पूर्ण. मी विचार करतो घर कुठे, आत्ता समजलं हे एवढं मोठं घर आहे. 800 किलोमीटर झालेत, 790 किलोमीटर चालते. चादर 790 किलोमीटर झालेत. बॅग बिग काहीच नाही काढत होता मी आता, फक्त माझी चादर घेतोय. माझी चादर मला आवडतं, त्याशिवाय मला झोप नाही. बंद कर, लॉक कर. झालीच बघ ना, फुल ब्राऊन झाले. किधर करोडपती लोगों के बीच में आ गया. इथे आजची आमची रात्रीची झोपण्याची सोय टेरेसवर. एक वेगळा एक्सपिरियन्स, एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून आम्ही टेरेसवर झोपतोय.
आणि मिसअंडरस्टँडिंग झाले आम्हाला की आम्ही स्वीकारच्या घरी आलो आणि आम्ही स्वीकारच्या मॅन्शन मध्ये आलो. ते घर बोलण्याचं लेवलचं नाहीये, खूप मोठं आहे. आणि आम्ही चौथ्या माळा तिसऱ्या माळ्यावर नाही म्हणजे टेरेस. तिसऱ्या माळ्यावर होतो आम्ही. यासोबत आमचा आजचा दिवस समाप्त होतो. पहिला दिवस जो होता गाडीमध्ये गेला. उद्यापासून मजा करू ना. हे दोघं माझे टूर गाईड आहेत. अभी कल से फिर को दुकान खालचा दुकान म्हणजे दुकान इथलं अपन का अब करोड़पति लोग कैसे रहते हैं. गरीब राहिल्याने राहते आम्ही. बघ आम्ही कुठून सरकारी पडतो. चला बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला बाय बाय.